सांस्कृतिक वारसा जपणारा तसेच पैठण तालुक्यात अल्पावधीत नावाजलेल्या पैठण शहरातील आर चाणक्य प्राथमिक विद्या मंदिर येथे जागतिक महिला दिनानिमित्त पैठण येथील विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या आरंभी भारत माता, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस रेखाताई कुलकर्णी, प्रमुख पाहुण्या नगराध्यक्षा सौ विद्याताई भूषण कावसनकर, पंचायत समिती सदस्य सकुताई झारगड, प्रियंका निकालजे, वर्षा काकडे, राणी माचेवाल, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा शाळेचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सन्माननीय महिलांचा सत्कार पुस्तक, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा परिचय मुलांना देत करण्यात आला। वैयक्तिक पद्य गीतांजली शेवतेकर यांनी सादर केले। प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांनी शाळेतील उपक्रमांची माहिती दिली व प्रमुख अतिथींचे शाळेशी असलेले ऋणानुबंध विशद केले। महिला दिनाचे औचित्य समोर ठेवत सखुबाई झारगड यांनी मुलींनी स्वावलंबी व्हावे, स्त्री शिक्षणाची नांदी तळागाळापर्यंत पोहोचावी अशी इच्छा व्यक्त केली। तर प्रियंका निकालजे यांनी प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहे हे भूषणास्पद बाब आहे असे सांगितले। पैठण शहराच्या प्रथम नागरिक सौ विद्याताई भूषण कावसनकर यांनी इतिहासातील सर्व महिला महान विभूतींना वंदन करून त्यांच्या कार्यामुळे आपण आज सक्षमपणे उभ्या आहोत असे सांगत त्यांचे ऋण व्यक्त करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। अध्यक्षीय समारोपात रेखाताई कुलकर्णी यांनी महिलांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती दिली। समाजातील स्त्री शिक्षिकेची भूमिका व नेतृत्व कसे वंदनीय आहे हे विशद करत महिला दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ग्रीष्मा चौके यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती शिखा शाह यांनी केले। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।